झुंजार माची आणि झुंजार माचीवरची शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकर आणि भेळ मित्रांनी आणली आपल्यासाठी. जय शिवराय. एखाद्या दिवशी ना असली रिक्स घेणं खूप महागात पडणार आहे. शिवाजी महाराज की. इकडे झुंजार माची आणि ही चोरवाटे. सध्या तर आपण या किल्ल्यावर एकटाच आहोत. गडाच्या अर्ध्या रस्त्यावर आल्यावर आपल्याला एक धबधबा पाहायला भेटून जातो. अशक्य सुंदर सह्याद्री. पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरण्याच्या पायथ्याशी आहे. पुणे ते वेल्हे अंतर 60 किलोमीटर अंतर आहे. पुणे नसरापूर वेल्हे, पुणे पानशेत वेल्हे व पुणे खानापूर पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. इथून उजव्या साईडला 10 किलोमीटरला तोरणा किल्ला आहे आणि राजगड 10 किलोमीटरला डाव्या साईडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे वेरगे आळी मार्गे पाऊल वाटेने 1.5-2 तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. यामुळे सहज चढ उतार करता येते. दुसरा मार्ग वेल्हेपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळंजाई दरवाजातून बुदला माचीवर थेट वाट जाते. या वाही वाटीच्या वाटांशिवाय चोर वाट्याने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच काही साम्य दिसून येते. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून 2 पदर निघून पूर्वेस पसरली गेली आहेत. त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुवलेश्वराची रांग असेही म्हणतात. तोरणा म्हणजेच प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातल्या दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. सौंदर्य तर पहा. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानंद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानंद खिंड, पूर्वेला बामण व राखीव खिंड आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापित करत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणागड असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याचा प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला होता. तर या किल्ल्याला पहिले प्रचंडगड असे म्हटले जायचे. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली त्यानंतर त्यांनी जिंकलेला हा पहिला किल्ला जिंकून त्यांनी ह्या किल्ल्यावर पहिलं तोरण बांधलेलं होतं. त्यामुळे या किल्ल्याचं नाव तोरणागड असं ठेवण्यात आलं. हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा इतिहासात सापडत नाही. सांगितले जाते येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा शैव पंथाचा आश्रम असावा. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5000 होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर खर्च केला होता. संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात दिला. महाराज 2 किलोमीटर चालून आल्याच्या नंतर आपल्याला ही वरती रेलिंग बघायला मिळते.
याआधी खाली कुठेही रिलिंगचा उपयोग केलेला नाही. एकदम स्लिपरी रस्ता आहे, पावसाळ्यात खूप धोकादायक आहे. आतापर्यंत थोडा स्टेबल रस्ता होता, परंतु इथून थोडा डीप रस्ता चालू होतोय, पाहू शकता. इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून हा किल्ला ताब्यात घेतला व त्याचे नाव फुतुउलगेब म्हणजेच देवी विजय असा ठेवला. परत 4 वर्षांनी सरनोबत गानोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर कायमस्वरूपी हा किल्ला स्वराज्यातच राहिला. पुरंदराच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. स्थानिक लोकांच्या अनुसार या किल्ल्याला जुना खूप मोठा इतिहास होता, परंतु हा किल्ला कधी आणि कुणी बांधला याचा लिखित पुरावा मात्र इतिहासात आपल्याला आढळून मिळत नाही. पण इसवी सन 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा समावेश स्वराज्यामध्ये करून घेतला हे मात्र नक्की आहे. तोरणा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये दिमाखात उभा आहे. समुद्र सपाटीपासून 1403 मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमाचे प्रतीक आहे. प्रचंडगड या नावानेही ओळखला जाणारा हा किल्ला त्याच्या भव्यतेमुळे खऱ्या अर्थानेच प्रचंड वाटतो. पाठीमागं बघ, तिकडे बघ. अरे काय बघतोय, काय बघतोय? बहुतेक त्याला लागलं यार. काट्या नका मारत जाऊ रे. गडाच्या अर्ध्या रस्त्यावर आल्यावर आपल्याला एक धबधबा पाहायला भेटून जातो. खूप उंचावरून पडते पाणी. वॉटरफॉल. इथून आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसतोय. पाऊस खूप आहे. एकदम छोटी रिलिंग आहे, फक्त एक माणूस क्रॉस होईल, डबल माणूस क्रॉस होणार नाही. एवढी छोटीशी जागा आहे. समोर जुना दरवाजा.
तर आपण येऊन पोहोचलोय पहिल्या दरवाजाकडे. तोरणा किल्ल्याचा पहिला दरवाजा. हे बघा. हे दरवाजाला अटकवण्यासाठी किल्ला धोक्याने वेढून घेतलेला आहे. खाली खोल दरी आहे आणि आपण इथे उभो आहोत. चौकशी हे बघा. ढगात आहोत आपण, ढगात. हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा. रायगड किल्ल्याचा जसा महादरवाजा आहे तशा स्वरूपाचा हा पण दरवाजा आहे. म्हणजे असा यूच्या आकारामध्ये. असं इकडनं येऊन असं फिरून मग दरवाजाकडे जावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण गडावर आक्रमण व्हायचं तेव्हा शत्रू दरवाजा तोडण्यासाठी मोठाला लाकडाचा उपयोग करायचा. म्हणजे यामुळे काय होतं की लाकूड, ते जे लांब लाकूड असतं ते असं वळवता येत नाही. काय माहिती मी काय सांगतोय, पण आशा करतो तुम्हाला समजलं असेलच मी काय म्हणतोय. दरवाजाला असे मोठमोठाले खिळे लावलेले आहेत. खूप मोठे आहेत, जवळपास 1 फूट लांब आहेत. म्हणजे जेणेकरून पूर्वी हत्तीच्या साह्याने दरवाजा तोडला जायचा. आणि आतमध्ये 2 पहारेकऱ्यांसाठी 2 देवळ आहेत. वरती खूप छोटा रस्ता आहे वरती जायसाठी. इथून दरवाजांचं, किल्ल्यांचं संरक्षण केलं जायचं. असा यू टाईपचा रस्ता आहे. असा गोल 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 मग इकडनं एंट्री.
म्हणजे इकडनं येऊन असं फिरून मग दरवाजाकडे यावं लागतंय. म्हणजे डायरेक्ट तिकडनं दरवाजा दिसत नाही. या किल्ल्यांच्या तटबंदी म्हणजे विचार करा, इतिहासात याची नोंद सुद्धा नाही आहे की हा किल्ला कधी बांधण्यात आला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस किल्ला घेतला त्याला 350 वर्ष उलटून गेले. हा किल्ला त्याच्या पण अगोदरचा आहे. एवढं जुनं बांधकाम. किल्ल्याच्या वरती आल्यावर आपल्याला सर्वात पहिले खोकड टाके म्हणून तिथं पिण्याचा पाण्याचा टाका होता ते दिसतं. चला पाऊस खूप आहेत त्यामुळे आज आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर होतो का नाही काय माहित. हे पाण्याचं टाका एकदम छानसं. सुंदर पाणी, पूर्ण एकदम स्वच्छ पाणी आहे. बिलकुल म्हणजे अशी मला वाटतं आपल्यासारख्या काही दुर्ग भटक्यांनी हे टाकं साफ केलेलं असावं. आणि मला किल्ल्याचं हे पहिलंच टाकं असं दिसलं की ज्यात इथे एक इमारत आहे. खूप जोराचा पाऊस सुरू आहे. कोण आहे का रे मधी? पडक्या अवस्थेमध्ये हे पाण्याचं टाकं. ही छोटीशी देवळी, बहुतेक देऊळ असावं. चला बघा. पण कडावर एकटंच फिरत आहोत. तर आता आपल्याला हा एक मित्र भेटलेला आहे. भिजलाय तो पाण्यानं. चलो चल तू माझ्यासोबत. मला सोबती नाही कोणी. चल ना, चाललं ना. चलो. तुला आणलं नाही रे बिस्किट. मला उपवास होता आज, नाही तर तुला आणलं असतं काहीतरी खायला. कोणीकडनं जायचं आपल्याला आता? तिकडनं जाऊ. तिकडनं जाऊया. पर्यटकांना तोरणा गड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुला आहे. मुक्काम बंद आहे. जिल्हा अधिकारी पुणे. इथे किल्ल्याचा मॅप दिलेला आहे. म्हणजे पॉईंटनुसार जागा दाखवलेली. म्हणजे एक बाले किल्ला, बुद्धामाची, कोकण दरवाजा, बिन्नी दरवाजा, झुंजारमाची, वाघ दरवाजा, मेंगाई देवी मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर, तोरणजाई मंदिर, लक्कडखाना, पाण्याची टाकी वगैरे वगैरे. तर आपण या पॉईंटनुसार शोधू शकतो. कारण किल्ल्यावरती एवढं धुकं आहेत ना, काहीच दिसत नाही आहे. कुणीकडे जायचं ते सांगितल्याप्रमाणे इथे राजांचा इतिहास लिहून कुठे रे आहेत ना. हे काय 1647 साली, म्हणजे 1647 साली सर्वप्रथम हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. हे बघा, हा आहे लक्कडखाना. थोडं थांबूयात कारण पाऊस खूप जोरात चालू आहे. पावसामुळे काय होतंय म्हणजे कुठं असं हे धुकंच हटत नाहीये बिलकुल. आपला मित्र कुठे गेला?
महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला होता. म्हणजे राजगड किल्ल्याला मोठा विस्तार देण्यासाठी. सध्या तर आपण या किल्ल्यावर एकटाच आहोत. म्हणजे कोणीच दिसत नाहीये. मला सगळे गड उतरताना दिसले, चढताना पण नाही दिसला. आणि जसं मी त्या दरवाजातनं वर आलो ना, तिथनं मला एक पण म्हणजे कोणी सोबतीच नाही मिळाला. त्यामुळं एकट्यानेच गड फिरायचं आज. पावसामुळे जास्त कोणी आलं नाही. आणि तसंही आपल्याला यायला उशीरच झाला होता. आता किती 3 वाजलेत. अजून तरी आपल्याला 1 किंवा 1.5 तास तरी लागेलच. त्यात हा पावसाने तर फार वैताग आणलाय बाबा. ठीक आहे, निघूया आता पण. चला, हा डाव्या साईडचा रस्ता आहे. हा हनुमान बुर्जाकडे जातो. आणि हा जो सरळ जातोय उजव्या साईडने, हा समोर झुंजार माचीकडे जातो. तर आपण एक काम करूयात, आपण हनुमान बुर्जावर जाऊयात, तिथून सरळ झुंजार माचीकडे जाऊया. चला. पूर्ण गडावर आपण एकटाच आहे. आपण हे धुकं आणि रस्ता चुकण्याचे चान्सेस तर फार आहेत बाबा. रात्री सारखे किडे किर 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 करताय नुसते. एखाद्या दिवशी ना असली रिक्स घेणं खूप महागात पडणार आहेत मला. इथे छोटंसं मारुतीचं मंदिर आहे, म्हणजे बुर्जांमध्ये कोरलेले आहेत. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. मारुती मंदिर. जय श्रीराम. नंतर आया मला सुखरूप ऑफिस जाऊ दे. अरे बापरे. हाय हनुमान बुरुज. सगळा गड धुक्याने वेढून घेतला. सगळा काहीच दिसत नाही खाली, काहीच नाही. धबधब्याचा आवाज येतो खाली, वॉटरफॉलचा. काहीच नाही. इथून मला वाटतं पूर्ण वेल्हे तालुका दिसत असेल. आपण तिकडे गाडी पार्किंग लावली ना, हे धुकं अडल्यावर पूर्ण दिसेल. काहीच नाही, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. कोणीकडेच काही दिसत नाही. 150 मीटरच्या पुढे तर काहीच दिसत नाही. आणि त्यात पाऊस, लगातार पाऊस चालू आहे. किल्ल्यांच्या तटबंदी अजूनही धडधाकट येतात. म्हणजे थोडं थोडं ढासळलेत म्हणा, पण एवढी जुनी वास्तू आहे. पाऊस किती जोरात चालू आहे यार. इथं काहीतरी खोलीसारखं दिसतंय. काहीतरी असावं तिथं. एवढा पाऊस पडतोय ना, पण नाही. आपण आलोय कशासाठी? पूर्ण गड एक्सप्लोर करायला. पूर्ण गड एक्सप्लोर केल्याशिवाय आपण खाली उतरणार नाही. भले ही रात्र हो, संध्याकाळ हो. आपण आता इकडे चाललोय म्हणजे तटबंदीच्या, माहित नाही कुठे चाललोय, पण तटबंदी सोडत नाही. तटबंदीला लागूनच चालतोय. आणि याच तटबंदीला पुढे झुंजार माची आहे.
ती बघा झुंजार माची, ही झुंजार माची. एकदम छोटा रस्ता आहे वरती जायला. झुंजार माची. हे दुकान असले ना तर आपल्याला राजगड किल्ल्याचा भगवा इथूनही नजरेत येतो, कारण जास्त लांब नाही आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोणीतरी आला आपल्याला सोबती. तशी भीती वाटत नव्हती म्हणा, पण पाहिजे कोणीतरी सोबतीला, हो की नाही. हळू बर का, हळूहळू उतर. सोबती पाहिजे कोणतरी. त्या दोरीला धरून उतरायचं का? पुढे चला, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. सावकाश कंट्रोल लागेल बिघून. अरे मला माहिती आहे का? इथून काय झोपून जायचं का आता? हळू हळू हळू. काय दिसू ना. हो मोबाईल लावून. अरे इथूनच आतून जायचं. खाली आहे ना पलीकडून बी जायला. खाली निघते आहे ना, निघते खाली. अरे या की बाबा. हा चल चल. खरा ऍडव्हेंचर आहे भाई. हळू हळू हळू. उतर उतर तू. मला वाटतं तिकडनं रस्ता असेल रे खालून. नाही या की पोरं. थांब 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 थांब. एक जण या, एक जण या, एक जण या. ती दोरी पकडून आणि ते वायर दोन्ही पण पकडा. इकडे तर पाय ठेव ना. इकडे इकडे या 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 पायरीवर. हा त्या
पाण्याचं टाक आहे. ही झुंजार माची. जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. इथं दिसतो राजगड. हा, या दुकानावर दिसत नाही. ही झुंजार माची आणि या साईडला समोर राजगड आहे आणि इकडच्या साईडला तोरणा सॉरी सिंहगड. इथनं सरळ म्हणजे डिस्टन्स कमी आहे, 5 किलोमीटर आहे. आणि इकडनं जर जायचं म्हटलं ना वेल्हे गावातून तर तसं तिथून फिरून 20 किलोमीटरपर्यंत डिस्टन्स आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. झुंजार माची आणि झुंजार माचीवरची शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकर आणि भेळ मित्रांनी आणली आपल्यासाठी. जय शिवराय. जय शिवराय. रस्ते मारले. काहीतरी वेगळं असल्याशिवाय पण ट्रेंडिंग होती. हा असेल. आमची आज गाठ खाणार प्रॉपर कुठले तुम्ही रांधले ना तर अर्ध्या तासात गेले. गाडी का नाही मी जॉबवर गेलो त्याला फटकावला सकाळी. डोकं फिरलं. 5 मिनिट झाला लेट म्हणून. घरी गेलो तर विचारलं असतं की एवढे लवकर एंट्री झालीच कशी तुम्ही. बात लावाय थांबत नाही घरी तुम्ही. घरी तशी सुट्टी घेत नाही. मग आज सुट्टी अचानक आला घरी बस. काय म्हणे मग तुम्ही बदला 6:15 एंट्री करायची, 7 वाजता घरी जाऊन एंट्री करायची. घरातले म्हणणार डबा संपवला याचा अर्थ जॉबवर दिवस भरून आलेले. आपण व्यसन करत नाही, मग काहीतरी चांगलं करायचं. काय म्हणायचं? चांगलं करायचं, वाईट नाही करायचं. मग समजा गेला हप्ता आता बालाजी आठवला. इकडे झुंजार माची आणि ही चोरवाट आहेत. तिथूनच आहे का? असं खाल्ले इकडे न्यायचं. इकडनं राजगड वर येत आहे ना. लिंगायची मंदिर.
आता आपण इथनं वापस चाललोय तटबंदीच्या सहाय्यानं. तिकडनं महादेवच्या मंदिरापासून इकडनं सरळ आता महादरवाजापर्यंत.